नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। आज मी बनवणार आहे अगदी चमचमीत आणि चटपटीत अशी दही भेंडी मसाला। सध्या उन्हामुळे कुठल्या भाज्या खाव्या वाटत नाहीत, परंतु ही भाजी नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सगळ्यात आधी मी इथे भेंडी कट करून घेते। इथे मी पाव किलो मधील थोडीशी भेंडी काढून ठेवलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ही भेंडी। आता याचे बूड आणि देठ कट करून अशा प्रकारे मध्य भागातून फाक करून घ्यायचे आहे, जेणेकरून भेंडी खराब असेल तर समजते। अशाच पद्धतीने मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आहे। आता याला आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। आता कट केलेल्या भेंडीवरती 1 चमचा बेसन टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करताना थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकून घ्यायचे, त्यामुळे बेसन व्यवस्थित भेंडीला कोट होईल। आता इथे मी भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेते। हे बघा, अशा पद्धतीने बेसन व्यवस्थित भेंडीला लागलेलं आहे। आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो हा रफली कट करून आपण मिक्सरमध्ये टाकून याची प्युरी तयार करून घेणार आहोत। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जे आपण भेंडीला बेसन लावून ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे। इथे भेंडी भाजत असताना गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचा, त्यामुळे भेंडी चिकट होत नाही। आणि हो, कुठलेही भेंडीचे पदार्थ करताना सुरुवातीला भेंडी जर तेलामध्ये थोडीशी परतून घेतली तर चिकट होत नाही। आता इथे भेंडी व्यवस्थित परतून झालेली आहे, ती मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आणखीन 1 टेबलस्पून तेल टाकून त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचेत आणि जिरे व्यवस्थित तडतडले की त्यामध्ये वाटून घेतलेले अद्रक लसूण टाकून घेते आणि ते थोडंसं परतते। आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेऊया आणि तोही चांगला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, तो व्यवस्थित गोल्डन ब्राउन कलरवरती आलेला आहे। आता आपण यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली होती ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचे। इथे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजले जातात, त्यामुळे मीठ टाकून घ्यायचे आणि याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता इथे टोमॅटोला तेल सुटत आलेलं आहे, यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा तिखट घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे 2-3 मिनिटांसाठी आणि गॅस बंद करून घ्यायचे आणि याला थंड होऊ द्यायचे। तोपर्यंत आपण दह्यामध्ये मसाला घालून घेऊया। त्यासाठी मी इथे 3 चमचे दही घेतलेले आहेत, त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दहीमध्ये मसाले टाकल्यामुळे दही आणि मसाले एकजीव होतात। आता इथे दही माझं थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स केलेले मसाले कढईमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित भांडं विसळून पाणी टाकून घ्यायचे। आणि हो, इथे पाणी वापरताना गरमच पाणी वापरायचे। इथे मी गॅस बंद केलेला होता, कारण जर तुम्ही गरम तेलामध्ये दही टाकलं तर ते फाटलं जातं, त्यामुळे केव्हाही भाजीमध्ये दही वापरायचं असेल तर फोडणी थंड करूनच दही टाकायचे। आता इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि हे व्यवस्थित 2-3 मिनिटं उकळू द्यायचे आणि यामध्ये ज्या आपण परतून घेतलेली भेंडी होती ते टाकून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। आता इथे मी त्याच भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून यामध्ये घालून घेत आहे। आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हो, मीठ घालताना थोडंसं बेतानीच घालायचे, कारण आपण सुरुवातीलाही मीठ वापरलेलं होतं। आता इथे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि भाजीला 4-5 मिनिटं आणखीन चांगलं उकळू द्यायचे आणि मग तयार आहे आपली दही भेंडी मसाला। तुम्ही ही नक्की करून बघा। मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून। आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा
सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन रेसिपीज अपलोड करीन त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.